राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानोबर आहे म्हणतात ज्याची भेट व्हावी ती भेटतीत का? ज्याची भेट व्हावी ती भेटतीत का? बोलत चला माझ्यासोबत, भेटतीत का? आज समजा वडवणीच्या बाजारात आपण बाजारात गेलो, आज जे दिसले की माणसाचं डोसकं उठत आहे असे पहिल्या गल्लीला राम राम घालणार, लक्षात आलं की नाही? आणि ज्याच्याकडून पैसे घ्यायचे दिवसभर भेटत नाही, बरोबर आहे की नाही? ज्ञानोबराची ओवी आहे, विषय सांगत होतो। येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजन भोगासाठी, जे आशात मेरे दृष्टी विषयांद झाले। महाराज ज्ञानोबर आहे म्हणतात जी भेटाय पाहिजेत ना ती भेटत नाही, आणि जी नको वाटतात ती भेटतात, बरोबर आहे की नाही? येर बहुत जोडती किरीटी, लय भेटत येत कोण? भजने बी, पण जयाची भजने भोगासाठी, लक्षात यायला लागले की नाही? भोगासाठी ते आशात मेरे दृष्टी विषयांद झाले, असले भेटत येत पण तसल्याची भेट कामाची नाही, पण संत भेट तोला मोलाची, पण ती भेट होत नाही। मग आता महाराजांनी प्रमाण दिलं त्या पद्धतीनं ज्ञानोबर आहे म्हणतात नाही त्या गोष्टी घडतील पण संत भेट होणार नाही। काय ज्ञानोबराचं प्रमाण काय बघा, मला वाटतं नाथ महाराजाचं प्रमाण आहे। नाथ महाराज म्हणतात की चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्राजवळ अमृत आहे, काय चंद्राजवळ अमृत, सेवन करणं शक्य का आपल्याला? तुम्ही बोलत जाऊ मोकळ्या मानणं, सेवन करणं शक्य का? नाही, पण प्रसंग जर पडला तर आम्ही चंद्राचं अमृत बी सेवन करू। असता जाता रवी धरवेल, म्हणजे मावळ्याला जाणारा सूर्य धरणं शक्य आहे का? होय म्हणायला लागलो ना, नाही, पण आम्ही प्रसंग पडला तर मावळायला जाणार सूर्य बी धरू, बरोबर आहे? बाह्य हेला सागर तरवेल, म्हणजे समुद्र तरून जाणं शक्य आहे का? ओ सुर्डीकर, हा शक्य आहे का समुद्र तरून जाणं? नाही, पण प्रसंगच पडला तर आम्ही समुद्र तरून जाऊ, जाऊ का नाही जाऊ सांगा? हा, परी त्या साधूची भेटी न होईल गा, काय बी होईल पण साधूची भेट होणार। बहुआ बगड आहे संत भेटी, 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 भजी जगती करुणा केली, भजी जगती करुणा केली, विना झालेलो बगड आहे संत भेटी, परी जगती करुणा केली, परी जगती ऐसेवर मम क्या बात आहे, बहु अवघड, बरोबर आहे का नाही? जरा अवघड आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की मुद्दा एवढाच आहे की आईशी कैशी आने भेट तिथे साधू। प्रश्न नाथ महाराजाचा आहे, प्रश्न कुणाचा आहे? नाथ महाराजाचा। काय प्रश्न आहे की चंद्र अमृत सुखे सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, आईशी कैसी आने भेट तिथे साधू। हम बोला, प्रश्न विचारला, कोणी विचारला? नाथ महाराजांनी। प्रश्न कोणी विचारला? बोला, नाथ महाराजांनी। आता कसं आहे, नाथ महाराज आणि तुकाराम महाराज दोघांमध्ये नाहीच म्हणलं तरी बी 300-350 वर्षाचं महाराज अंतर आहे, पण दोघांचं वाङ्मय जर वाचलं तर असं वाटतं की दोघांनी एका जागेवर बसून अभंग लिहिलेले। बघा तुम्ही आता माझ्याकडे लक्ष द्या। आता हा प्रश्न कोणाचा आहे? नाथ महाराजाचा। आईशी कैशी आने भेट तिथे साधू, हा नाथ महाराजाचा प्रश्न आहे। ह्याला उत्तर तू कोबराय देता। अर्थ काम चाड नाही चेता, अर्थ काम चाड नाही चेता, माना मान मोह माया मिथ्या, मान मान मोह माया, वरते समाधानी जाणून नेनता, वैते समाधान साधू भेट देती तया अवचित्तारे, हो ऐसी ऐसी आने भेट दिले साधू, ऐसी ऐसी आने भेट दिले साधू।
प्रमाणाची काही कमतरता नाही, भरपूर आहेत, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे प्रमाण बी मोकळ्या म्हणणं म्हणायचे, बिनधास्त म्हणायचे, बरं का? नुसती जाकीर घालून उभा राहायचं नाही, म्हणायचे मोकळ्या म्हणणं प्रमाण म्हणा. मी भजनाचा चाहता माणूस आहे, मला भजन आवडते, गायक बी सगळी परिसरातले गुणवान जमलेले, बिनधास्त म्हणा, नसलं बी बसत तरी म्हणा, मी ओढून घेतो. फक्त ओढून घ्यायला थोडं हाताला येऊ द्यावा, बाकी काही नाही. एवढंच माझं मन नाही, थोडं हाताला येऊ द्यावा, बाकी उडी हाणून बी नाहीच मिळालं कसं मग, बरोबर आहे का नाही? हा, याला बी तीन त्याला बी तीच म्हणले, आता कसं जमन, बरोबर आहे का नाही? हा, प्रश्ननाथ महाराजांचा आईशी कैशियाने भेट तिथे साधू, त्याला उत्तर दिलं तुकाराम महाराजांनी, अर्थ काम चाड नाही चित्ता, मना मान मोहमाया मिथ्या, वरते समाधानी, नाटातलं हे, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचित्ता रे, आईशी कैशियाने आईशियाने भेट तिथे साधू. म्हणजे प्रश्न होता नाथ महाराजाचा. प्रश्न कोणाचा होता? नाथ महाराजाचा. उत्तर कोणी दिलं? बोला बोला. तुकाराम नाही हो, तुकाराम महाराज म्हणा ना, बरोबर आहे का नाही? तुकाराम महाराजांनी. प्रश्न कुणाचा? नाथ महाराजा. प्रश्न कुणाचा? बोलत चला, मोकळे मन बोलत की असे का? मग ठीक आहे, बरं नाही ते त्याला काय इलाज नाही, नाही बरोबर आहे, नाही त्याला काय हसण्यासारखं काय आहे, बरोबर आहे का? मला माहित नाही त्याच्यामुळं काय होय, आता आपल्याला माहित नाही त्याच्याबद्दल काही दोष नाही, उलट मी त्यांची माफी मागतो. तुम्ही बोलत चला. प्रश्न कुणाचा? नाथ महाराजाचा. तुम्ही बी तसलेच आहेत का? बोला जा मोकळ्या म्हणणं. प्रश्न कुणाचा होता? नाथ महाराज. तू बोलू नको. आणि उत्तर कोणी दिलं? तुकाराम महाराजांनी. आता प्रश्न तुको भरायचा आणि उत्तर नाथ महाराजाचं, बरोबर आहे का नाही महाराज? काय प्रश्न आहे? कोण पुण्य यांचा होईन सेवा, कोण पुण्य यांचा होईन सेवा, कोण पुण्याचा होईन सेवक, 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 कोण पुण्याचा होईन सेवक. तिही द्वंद्वादिक तुला बले, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. आजी द्वैवादिक, द्वैवादिक ऐसे वर्म कोण पुण्याचा होईल सेवक, तिही द्वंद्वादिक दुराविले, तिही द्वंद्वादिक दुराविले. कोण पुण्याचा होईल सेवक, द्वैवादिक द्वैवादिक गायक चांगले असल्यामुळे पक्वाचे तास धरू नये, बरोबर आहे का नाही? हा, याचा ते सवत असली की बाई नटून नांदत असती, लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळे मेळ चांगला जमून आला, एकदम सुंदर. सगळी गाय नाही सप्ताह सोन्यानं म्हणजे यावर्षी कळस केला की, बरोबर आहे का नाही? सगळी ही नामवंतच गायक बोली येत ना, सगळे वाजवणार बी तसेच, गायक बी तसेच. माणसं म्हणतात एवढी माणसं माझ्या बघण्यात तडसोने बघा ना, तेव्हा का त्या बघू तिकडं बघू नका, तेव्हा थोबाड तोंड मी सांगायला लागलो आहेत म्हणून. इकडे बी गज भरलंय, इकडे बी गज भरलंय, मंदिर बी गज भरलंय, बरोबर आहे का नाही? म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन म्हणजे 14वं वर्ष वाटाने गेलंय, 50वं वर्ष वाटायला लागले का नाही महाराज? एवढं सुंदर नियोजन आयोजन केलेलं आहे. खरंच तुम्हाला धन्यवाद द्यासारखंच काम आहे. पण आता धन्यवाद आशीर्वाद द्यायला पाहिजे तुम्हाला तर खरं, पण तेवढं तोंड आपलं मोठं नाही, त्याच्यामुळे मी धन्यवाद देतो. लक्षात आलं का नाही? सुंदर नियोजन केलंय, मनापासून आवडलं यावर्षी आपल्याला. नाही तर गुणवान मंडळीची इथं लई कमतरता असते नेहमीच महाराज, बरोबर आहे का नाही? पैशाची कमतरता असल्यामुळे गुणवानाची बी असते की, बरोबर आहे का नाही? यावर्षी हात मोकळा सोडल्यामुळे हे सगळे आपल्या भागातली गुणवान जरा मोकळ्या म्हणणं आहेत. आता बघू किती मोकळा आहे ती मला कळलं, मग तुम्हाला फोन करतो मी सगळ्याला, पुन्हा फोन करतो तुम्हाला यासारखं आहे का नाही ते. लक्षात आलं का नाही? महाराजांचा प्रश्न आहे पहिला कुणाचा होता? नाथ महाराजाचा. उत्तर कोणी दिलं? तर तुकाराम महाराजांनी. आता प्रश्न विचारलाय तुकाराम महाराजांनी, त्याचं उत्तर नाथ महाराज देणार आहेत. प्रश्न काय? कोण पुण्य यांचा? अशी कोणती पुण्य आहे की
की होईन सेवक. कोणते पुण्य मी संताची सेवक होईल, तर त्याला उत्तर नाथ महाराज येतात. कोण पुण्य, तर नाथ महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाही दे पाठोवाटी, आणि मग तै होय भेटी हरिप्रियाची. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की पुण्य पाहिजे. संतांच्या भेटीला काय लागते? बिना पुण्याची संताची भेट होत नाही, आणि पुण्य कमी जमत नाही. पुण्य पाहिजे बहुत, जन्मोजन्मांतरीचे संचित, भरपूर पुण्य लागतंय, आणि ती गोळा करावं लागते. बरोबर आहे का नाही? तिळा तिळा पुण्य साचा पडे, तिळा तिळा पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे. तरी हे बहुता जन्मी जोडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, हे बहुता जन्मी जोडे, हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाटेस्या तुडे, नाम तुझे वाटेस्या तुडे, नाम तुझे वाटेस्या तुडे, नाम तुझे वाटेस्या तुडे. समागम घडे संता, हो समागम घडे संतात, घडे संतांचा, समागम घडे संतात. तिळ पुण्य साता पडे, तिळ 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 पुण्य साता पडे, पुण्य साता पडे, तिळ पुण्य साता वा, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, मग समागम घडे संताचा. लक्षात द्या, इकडे लक्ष द्या सगळेजण. संतांच्या भेटीला काय लागतंय? तुम्ही बोला कडे गप्पय तर गप्पय. तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी डोंगरातला माणूस आहे राव, तुम्ही नका नादी लागू माझ्या. असे खुणवितात तुमच्या काय गाथा पाठ आहे का, ज्ञानेश्वरी पाठ करून आलात का काय? मोकळं बोलत जा. संतांच्या भेटीला काय लागत आहे? आ काय लागते? काय म्हणले? काय लागत आहे? पुण्य. पुण्य लागत आहे. बरोबर आहे की पुण्य लागत आहे. बिना पुण्याची संताची भेट होती का? नाही. आणि ती पुण्य बी कमी जमतंय का? नाही. एक अन दोन न्याय पारायण झाले, मला आता परमार्थ काळा, तू गबस मर, तू गपची बघ, तुला काही कळत नाही ह्याच्यात. लक्षात आलं का नाही? ह्याचं असतंय, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला महाराजांनी नाव उठवायचा अधिकार नाही. लक्षात यायला लागले का? दलिंद्रावाने उठायचं की इकडून यायला होता महाराज, ह्याला काय चव होती का काय? तुला चव ना, तू गबास पहिलं, तू ही आधी, तू पहिली, तू ही माळ घाल, माळ घाल आणि मग बोल. बरोबर आहे का नाही? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजनी आली महाराजाली बोलायचं नाही. तुमची लायकी नाही, अजिबात लायकी नाही. हा, तुम्ही तमाशाच्या कार्यक्रमाला बोला, तुमची लेवलच तिथे. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, पण भजना कीर्तनात माळ कड्यानंच बोलायचं. हे महाराज चांगला नाही, ती महाराज, हे नवीनच निघालं आमच्या मिहुनीचं ठवा. तू ही मिहुनी चुलीत घाल ना, इकडं कुठं आणायला लागला तू ही मिहुनी? हा, आमच्या पाहुण्याचं ठवा, आमचा साडू चांगला गायक आहे, तू हा साडू रविवारी बोलो, मग इकडं सप्त्याला कुठं आणायला लागला? इकडं नसतंय. महाराज हा वारकरी संप्रदाय, या संप्रदायात पाहुणेन रावळेन ही मानलं जात नाही. लक्षात यायला लागलं की नाही? वक्ता दस सहजते येसू म्हटले, 10,000 एखादा वक्ता निर्माण होत असतो. महाराज वक्त्याला, गायकाला, वादकाला नावं ठेवताना, वाईट बोलताना ही जिम्मेदारी ठेवायची की कुठंतरी एखादा गायक आणि कुठंतरी एखादा वाजविणार आणि कुठंतरी एखादा कीर्तनकार तयार व्हायला लागलाय. तुम्ही जर त्याची मुळापासूनच हाणायला जातान तर ही उणीव भरून निघणं फार कठीण आहे. इंगळे महाराज गेले, भरून निघते का उणीव? हा बोला, चला. आपल्या भागातलं उदाहरण देतो तुम्हाला. किती लाख येतील नाही तर लाख जातील, उणीव भरून निघते का? नाही महाराज. पण आपल्याच लोकांनी त्यांना विरोध केला का नाही सांगा बरं? काही वेळेला केलेला आहे महाराज. तुमचं नाही, आमचं सांगायला लागलो मी, आमच्यात आमचं होय नाही का? हा, कसं असतंय ती? हे असं आहे, ही पाहुणा आणि ती रावळा आणि हे चठवा आणि ते, ही असलं नसते. जे चांगला बोलतो तो कीर्तनकार आणला पाहिजे. ऐकायला लागलात का? ध्यानात बसायला लागलंय का नाही काय तुमच्या? हा, आमच्या साडूचं कीर्तन ठेवण्याचं मग हे पट्टी माघारी द्या. तू काल बिघाडला सकाराम का काय? तुला लाज बीज हाई का नाही? तू हा असलं नसतंय हो. कार्यक्रमापुरता मर्यादित आहे. दुर्दैव एकच आहे, समाजात काही असू द्या, दुर्दैव एक वाईट एक वाटायला लागले की जातीयवादाची फूट परमार्थात पडायला लागली. हे फार मोठं नुकसान आहे. आणि चांगले भजनी, चांगले कीर्तनकार जातीवाद करतात, ह्याचं फार मोठं दुःख वाटायला लागलं. मला
महाराज ही शोकांतिकाच आहे. आता मी काही असं इथले इथं फिरणारा काही माणूस नाही. मी महाराष्ट्र फिरतोय, मला अनुभव आहे. पण आपल्या भागात जेवढा जातीवाद व्हायला तेवढा कुठंच होत नाही. वारकरी आव काय ह्यांना का महाराज म्हणायचं का? अहो मला सांगा, जे प्रमाण तुकोबारायचे की याता याती धर्म नाही विष्णुदासा, हा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. चांगलं ग्रंथ हाणते तर याजनं पैसे देते. यम महाराज यम ना अशा जागेवर सटके हाणणार आहे ना, ती लेवलच भरून निघणार नाही. पुन्हा लक्षात यायला लागले का नाही? यम सुट्टी कुणाला देणार नाही. मंदिरात बल्ब काढून नी, फॅन काढून नी, सप्त्यातली पट्टी छान, मंदिराचा घोळ करून टाक. काय तुम्ही बिघडलात का काय? तुम्हाला काही कळतं का नाही? 3 लोकांचं चुकून बी खायचं नाही, गावाचं, देवाचं आणि भावाचं. 3 जणांचं कधी खायचं नाही, कधी चुकून बी खायचं नाही. चुकून बी खायचं नाही महाराज. ज्यानं गावाचं खाल्लं ते मनक्यातून गेला आणि असा आपण म्हणा दाजी काय झालं? मनका 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 नाही, देवाचा कणका नालाय का ते? 21व्या वर्षी सप्त्याचा हिशोब नीट दिला नाहीस नालाय का? हा पत्रिका छपाय 2200 लागले, वाटायला 4000 छापायला लागले, टिपायला लागलास तिथं. देव सुट्टी देत नाही, तुम्हाला सांगतो. तुम्ही देवाच्या नादी लागू नका, कुणाच्या बी नादी लागा, पण देवाच्या नादी. हा त्याच्यापाशी एक आहे महाराज, दम आहे. देवापाशी काय? लय दमदार आहे महाराज देव, लय दमदार. दम धरून काटा काढणार देव. कळायला लागलंय का नाही? एका कडीकून नांगूर फिरवतो, त्याच्या तुम्ही नादीच लागू नका. गावाचं खायचं नाही, भावाचं खायचं नाही आणि देवाचं कधी खायचं नाही. कळायला लागले का महाराज? चुकून बी नाही. संप्रदाय हा वारकरी संप्रदाय न पाहे याती कुळाचा, ह्या संप्रदायाचा महाराज. वारकरी हा विचार सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे आहे अधिकार. कलियुगी उदार हरीच्या नाम, कलियुगी उदार हरीच्या नाम, सकळाचे आहे अधिकार, सकळाचे आहे अधिकार. कलियुगी उदार हरीचा नाम, कलियुगी उदार हरीचा नाम, आहे सकळाचे आहे हा संप्रदाय का नाही महाराज आपला? यारे यारे लहान तोर सकळाशी येथे आहे अधिकार. बाळे नारी नर आदी करून वेश्याही. संप्रदायानं वेश्येला सुद्धा प्राधान्य दिले. अहो एका वेश्येची मुलगीन भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवानं मंदिरात जागा दिली का नाही? बोला. हा मग देवापाशी जात नाही, देवापाशी पाहत नाही. नाही, ब्राह्मणाची नजर चुकून पांडुरंगानं चोखोबराच्या गळ्यात मिठी मारलेली. माहिती का तुम्हाला? चोखोबराय, चोखोबराची जात माहिती ना तुम्हाला? हो बोला त्याला की आता माहिती ना? मग तू देवानं पहिला जातीवादाला छेद तिथं दिलाय महाराज. लक्षात जातवीत गोत तुळशी मात, जातवीत गोत तुळशी मात, जातवीत गोत तुळशी मात, जातवीत गोत तुळशी मात. जे काकोरी भावना योग, जे काकोरी भावना योग, हरिमुखे वळला, हरिमुखे वळला, हरिमुखे वळला, हरिमुखे वळला. नाही दोघांच्या मध्ये राहू द्या. लक्षात द्यायला ज्याला आठवल त्यानं ओढायचं लगेच. लक्षात आलं का नाही? जात वित गोत कुळशीळ मात आणि भजे का त्वरित भावनायुक्त. ही वरडू वरडू संध्याकाळी सांगायलेत आणि पुन्हा दुपारा जाऊन मिटिंगा घ्यायलेत. आपले आपले महाराज ठेवा. किती शोकांतिका, किती फार मोठी शोकांतिका का नाही सांगा बरं महाराज. माझ्याकडं ही माणूस आहे, आता हे रामेश्वर आहे, बरोबर आहे का नाही? हे इथं सुरडीचे आपल्याला माहिती आहे. हा बघा बापू आले, त्याची आई आली, बाप आले, सगळेच आले. महाराज आता 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष काय संबंध आहे? काही संबंध आहे त्याचा माझा अर्थार्थी. पण माझं माहित नाही असं काहीच नाही. बँकेचे व्यवहार त्याला माहिती,
मोबाईलचं कोड त्याला माहिती, घरातलं काय कमी जास्त माझ्याकडं काय हे सगळं रामेश्वरला माहिती. काय माहित नाही असं नाहीच महाराज. सगळं काय संबंध आहे, काय संबंध, मन जुळले पाहिजे हो. जातीचा संबंध नसतो. लक्षात यायला लागले का बोल. जातीचा काय संबंध आहे, काही संबंध नाही महाराज. काय आज आता जवळजवळ किती वर्ष झाले, 10 वर्ष होऊन गेले महाराज. बापू 10 वर्ष झाली की आता 10च्या पुढे गेला असेल, 10च्या पुढे. लक्षात यायला लागले का नाही. पण महाराज इमानदारीनं माहिती नाही असं काहीच नाही. सगळं त्याला, सगळं म्हणजे लफडे बिपडे असलं काही करीत नाही मी. लक्षात यायला लागले का नाही. तसलं काही नाही होय. घरातलं व्यावहारिक जे वातावरण आहे घरातलं जे वातावरण म्हणायला लागलोय ती सगळं माहिती. मी कशासाठी बोलवलोय माहिती का, कशासाठी, ती सुरडीचा मी सोनी मोहायचा अर्थार्थी आमच्या जातीचा संबंध नाही, कुणात काही नाते गोते नाही. काय माहिती सांगा बरं महाराज, काहीच नाही. पण इथं कसं आहे, वारकरी संप्रदाय ह्या गोष्टीला थारा देत नाही, कधीच देत नाही. आणि जे लोक त्या गोष्टीला खतपाणी घालतात असल्या अवलादी थोड्याच दिवसात नरकाला जात असतात. ही ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागलं का नाही. 100% नरकाला जा. भजन्याने जातीवाद करावा, भजन्याने, होय भजन्याने, भजन्याने, गायकाने, वाजवून, कीर्तनकाराने. हा जगाला बुमलू बुमलू सांगायला लागले तर इकडं मधून जाऊन कुचायला लागले तर कोणी सांगितलं. नरकाला जाणार, नरकाला 100% नरकाला जाणार. लक्षात यायला लागले का. हा तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि लिया भय. हे बघा पुरावा दिला दराडे महाराजांनी पुन्हा. हा पुन्हा कोणी म्हणाय नको काही. बरोबर आहे का नाही महाराज. हा मग तू गाता घेईन हानू हानू घे, तुला काही लय लाज वाटली तर. असला धांदा. आपल्या लोकांनी ह्या भानगडीत पडायचं नाही. लक्षात यायला लागले का नाही. हा जात बघायची असती कुठं, सुईरिकीला. कुठं सुईरिकीला असती बाबा. बरोबर आहे का नाही. कुठं बी असती सांगा बरं. पण हे दुर्दैव आहे. पण असल्याचा काय जास्त दिवस टिकत नसतं महाराज. लक्षात यायला लागले का नाही. मला आता ह्या क्षेत्रात हे तुमचे 14 आणि त्याच्या आधी मी 2-3 वर्ष शिकलेलो, म्हणजे 14 आणि 2 3 15 17 वर्ष झाले असतील मला. परमार्थाची सुरुवातच इथून झालेली माझी. हा 500 रुपये कीर्तन केलेलं आहे का नाही केलेलं आहे, इथून सुरू झालेलं आहे परमार्थ. लक्षात तुमच्या लक्षात आहे का नाही. वय हा त्यांना त्या लागलंय का नाही. शेषाबाईच्या दिंडीत येत होतो मी. शेषाबाईची दिंडी आपल्या तिथं मुका दुपारी जेवायला, हा चहा पाण्याला ही ती तिथं. हा मग ती तुम्हाला माहित नाही का, ती माहित नाही का तिकडे ती रानात ती कीर्तन केलेलं मी. हा कुठं इकडे का आता नाही ध्यानात माझ्या काही. आता महादेवाचं काहीतरी आहे ना, हा रोडच्या कडीला. हा ते नाही नाही नाही, हा हा इकडे इकडे आहे दुसरं एक. हा तिकडं. हा ही म्हणजे खरं सांगायला परमार्थाची सुरुवातच पहिली 1-2 गावात कुठं आळंदीला केले असतील, नाही तर इकडं आल्यावर पहिलं कीर्तन ताड सोन्या. पण म्हणून मी विसरत नाही, म्हणून मी एवढ्या कमी ह्याच्यात येतोय. आपलं कमी वेळेत येतोय, कमी वेळेत म्हणायचं होतं मला, बाकी काही नाही. लक्षात असू द्या, असू द्या. आता काय करणार, नाही इलाज आहे. बरोबर आहे का नाही. आता व्याप वाढलाय. आता रोज आजची रोज मागे 3-3 खळीत आपलं कीर्तन आहे. तर मी तरी काय करू सांगा. आता ही जवळ आता हे 4थं कीर्तन आहे, 4थं. हो किती गोविंदराव. हा सकाळी कुठं काय होत, मी पैसे घेतले की विसरून जातोय, माझ्या ध्यानातच राहत नाही. काय होतं, शिराळा लातूरच्या त्या मुरुड जवळ, पुन्हा दुपारी भागवत लातूरला, पुन्हा आता धारूरला, आणि ती करून इकडं आलोय. का आता व्याप का कमी का सांगा बरं. त्याच्यामुळे आता कमी जास्त होतं, त्याच्यामुळे मला दिसायला बी कमी दिसायला आता. हो ना, चिल्लर तर दिसाना, निष्ट्या नोटा दिसायला लागल्या. मी तरी काय करू सांगा. आता बाया म्हणते मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले, नसू द्या मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही. 2-2 मणी द्या, 2-2 मणी. एकदा मी आणलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिले मला. काय सांगा, तरी नेहलेच नाही, बायकोच्या पोतीत ओवले. लक्षात आलं का नाही. सुट्टी नाही कुणाला. लक्षात यायला लागलं की नाही. माझ्याकडे लक्ष द्या, माझा मुद्दा लक्षात ठेवा. पुण्य पाहिजे का, तर मग कमी पुण्यावर संत भेटत नाही, पुण्य बी भरपूर लागते. आता सर्रास शेतकरीत आपण, बरोबर आहे का नाही. आता तारसोन्याच्या असतील किंवा सुरडीच्या असतील, डोरेवाडीच्या असतील, कुठले बी असू द्या, अजून घाटसावळीच्या असू द्या, तांड्यावरच्या असू द्या, होय कुठले का असणार, लोणीच्या असू द्या, होय कुठले का तिगावच्या असू द्या, कुठले बी असू द्या की काय. पण आपण सर्रास कसली माणसे, शेतकरी माणसे. मग मला इमानदारीनं सांगा, शेतीमधून बोर नाही व्हायला. खरंच सांगा, बोर व्हायला. एकदा चहा सांगू का फ्रेश. आता बघा, आता सगळ्यांनी मला उत्तर द्या. आता उत्तर द्या. शेतीत उत्पन्न चांगलं करायचं म्हणल्यावर त्याच्यात काय करावं लागेल.
हा होय चांगलं त्याच्यातून उत्पन्न काढायचं म्हणलं शेतातून बापू शेतातून जर चांगलं उत्पन्न काढायचं म्हणलं काय करावं लागेल हा काय करावं लागेल डीएम काय रे कष्ट करावं लागेल ना हा मशागत नाही का करावं लागायची तुम्ही पेटी बंद केली तर बोला तरी असं काहीतरी करा ना हो मदत म्हणून आपलं काहीतरी मशागत केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय मिळतंय का बोला शेतकऱ्याने बोला नाही मिळतंय का नाही बरं कष्ट केल्याशिवाय कुठलं मिळतंय उन्हाळ्यात बोंबलं छिंडायचं लग्न खात मग शेती होत असते का लोकाचा उगवून आले आपण लावायचा कापूस तसं जमतंय होय आणि पुन्हा म्हणायचं शेतीत मजा नाही तुला कॉन्फिडन्स पाहिजे या शेतीत मजा नाही नालाय का कळत नाही अहो जुनी पद्धत होती आपली जुनी कशी हिवाळा संपत आला की जमीन नांगरून टाकायची होती का नाही बोला की जमीन काय करून टाकायची नांगरायची उन्हाळ्यात चांगली ताऊ द्यायची चांगली सुलाकून निघूनची चांगली तावली चांगली सुलाकून निघाली की उन्हाळ्यात मोगडा पाळी उघड्यात काय उन्हाळ्यात काय बोला की मोगडा पाळी बर मोगडा पाळी झाली की काशा येचून दगड येचून वाट बघत बसायचं कशाची हा पावसाची बर पाऊस पडल्या पिरून जमते का बोला मग एक समजा मोठा पाऊस पडला लगेच दुसऱ्या दिवशी रातसाऱ्या पडला लगे पेरायचं दुसऱ्या दिवशी मग शाबास काय महत्वाचं आहे वापसा झाल्याशिवाय पेरता येते का नाही बर वापसा व्हायच्या आधी जर पेरलं ते काय होऊन जाते चिपडून जाते काय होऊन जाते ते त्याला तेच नाही ना जर पेरलं बी तरी ती काय होऊन जाते चिपडून जाईल ना आम्ही चिपडून गेल्यावर कसं असते एकदा चिपडून गेलं की ते ऊन पडते पुन्हा आणि उन्हानं जी वरच्या जमिनीचा पापुडा कसा बनतो एवढं कडी लावतो मी आता उन्हानं पापुडा काय होतो वरचा कडक होतो मग खालच्या जी नाजूक कोंबाला वरी यायचं असते ती वरच्या कडकपणामुळे वरी येता येते का नाही हा कुमटून जाते आणि जिकडं जमीनला भळ पडलेली तिकडं जावं लागतंय आणि असं वाकडं वरी असं वाकडं जन्माला येते मग वापसा न सांभाळ की वापसा न सांभाळ की वाकड्या अवलादी जन्माला येते लक्षात यायला लागलंय का कळायला लागलंय का नाही कळायला लागलंय म्हणून शहाण्यानं काय रे शहाण्यानं काय शहाण्यानं वापसा सांभाळायचा लक्षात यायला लागलंय का नाही हा ज्ञानोबराय म्हणायलेत मी नाही सुर जाऊ द्या ज्ञानोबराय म्हणायलेत काय ज्ञानोबरायचा दृष्टांत वापसानी टायका विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज रोपवी आणि कुकर्माचा करी राबुजरी माझ्या पुरावा आहे प्रत्येक गोष्टीला तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी ऐकायला लागलात का हा म्हणजे विधीचा वापशाला किती किंमत आहे आपण माहिती तुम्हाला वापशाला किती किंमत आहे सांग वापशाला एवढी किंमत आहे महाराज एखादा संसारिक आहे कोण आहे संसारिक आणि संसारिकानं जर विधीचा वापसा सांभाळला तर संत आणि शास्त्र त्याला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देतात विधीने सेवन विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विधीने सेवन विषय विषय त्यागाते समान म्हणजे किंमत कशाला आहे मग मी बी तीच म्हणायला लागलो की वापशाला किंमत कशाला आहे वापशाला हा बरं वापसा झाला पेरायचं पेरणीला कमी किंमत आहे का किती त्या बाका मडे झाकुनिया करीती पेरणी मडे झाकुनिया करीती पेरणी झाकुनिया करीती पेरणी मडे झाकुनिया करीती पेरणी बियाची वाणी लवाला हो बियाची वाणी लवाला हो बियाची वाणी लवाला हो आम्ही दोघं का लबड बोलायला लागलो का काय प्रमाण आहे ही मड्या झाकून पेरणी करायची कशी करायची मड्यावर पाय देऊन कसं असतंय गाडी भरली पेरायला निघाली
पेरायला निघाले, 2 जण भाऊ एकत्रित राहत होते. गाडी भरली, गाडी सामान टाकलं, सगळं सामान टाकलं आणि वटी अजून काय मोगडा अजून टिप्पण हा रेगाठी हा खात पाणी बी आऊट भाकरी बांधून घेतल्या, रूमनं हे ती घेतलं, सगळं घेऊन निघाले. लक्ष द्यावं लागलं का नाही. आणि मोठा भाऊ तर मध्ये खताची गुन्हे आणायला गेला बारका, आणि मोठा गाडीवर गाय ही शेळी बिळी सगळं कुत्र हे सगळं निघाले. आणि तेव्हा आता जसं असते तसं सांगावं लागेल ना. आणि तेवढ्यात खत आणायला बारका भाऊ गेलता, मध्ये गेला आणि बाहेर आला. दादा गाडी सोडा, गाडी सोडा म्हणले. हा खाली उतरा म्हणले. का म्हातारी मेली. काय मेली? कोण मेली? हा वडा कोण मेली? म्हातारी मेली. म्हातारी मेली म्हणले. वरचा मोठा होता अनुभव, ते म्हणलं ए येड्या सगळं गाव पेरायला गेले, राहिलेलं तुकडं पिरून येऊ आणि निवांत रडू. पद्धत आहे मडे झाकून या करीती पेरणी आणि कुणबियाची वाणी लवला. ऐकायला लागलात का? कुणब्याची वाणीच आहे. कुणब्याची वाणी. कुणबी कोण? मड झाकून फिरणी करते ती ओरिजिनल कुणबी. लक्ष द्यायला लागले का नाही बोल. हा त्यांना कुणबी म्हणतात. तुकोबाराचे शब्द आहेत. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. कुठवर आलं तर पेरणी. बरं झाली पेरणी. पेरणीच्या पुढं काय? पेरणीच्या पुढं काय? उगवत द्या नाही वाई थोडं, उगवत द्या थोडं. हा हे महत्वाचं आहे. पेरणीच्या पुढं काय? रासणी. म्हणजे पुढं पेरणी करायची आणि माग काय करायची? रासणी करायची. रासणी का करायची? रासणी का? हा त्या बाका पाकर खाऊन जाते म्हणून बी झाकून टाकावं लागते. बरोबर आहे का नाही महाराज? नाना कृषी वळू आपुले ज्ञानोबर आहे. पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबरायचीच दृष्टांत आहे ही. ओवे पाठ नसणार तर पण बरोबर बोलायले. लक्ष द्यायला लागले का नाही? हा एकदम 100% बरोबर आहे. पुढे पेरणी आणि महाग बरोबर. पुढं पेरणी महाग काय? बोला की रासणी करायची. रासणी. मग आता माझ्याकडे लक्ष. लहान लेकर बोलू नका पण तुम्ही बोलत जाणार थोडं. पेरणी झाल्यावर काय? बोला की सगळे. पेरणी झाल्यावर काय बापू? रासणी. रासणी काय? पेरणी झाल्यावर रासणी. मग ती झाकून टाकायची. कावळ्या चिमणे खात नाहीत. बरोबर आहे का नाही? तसं कसं आहे ज्ञानोबराय म्हणतात जसं पेरलेलं झाकून टाकायचं असतं ना, तसं जीवनात केलेलं पुण्य झाकून टाकायचं असतं. बोंबलत हिंडायचं नसते. सांगत मी काशीला मराय काशी केलीस तो कशाला? काय काशी केलीस कशाला? तो सांगे. सांगत नाही बसायचं. सांगत बसायचं नाही. म्या पंगत घातली, म्या असं केलं. हे बघा तुम्ही भरपूर पुण्य करा, पंक्ती घाला, अन्नदान करा, ज्ञान काय बी करा, देवधर्म करा, पण लोकाला सांगत बसू नका आम्ही केलंय म्हणून. कारण त्याची पावर कमी होती. अरे भाऊ काय होती? पावर कमी होती. तुम्हाला सोपं बोलू का? मेडिकल ह्याच्यातले कोणी असले तर सांगतो. पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. कळायला लागले का नाही? तो पण उघडल्यावर औषध राहते पण पावर कमी होती. लक्षात यायला लागले का नाही? तसं पुण्य भरपूर कमवा पण सांगत फिरू नका. सांगायला गेलात की पावर कमी होती. म्हणून शहाणे माणसं गुप्तदान करून मोकळे होते. बरोबर आहे का नाही? हा असलंय महाराज. म्हणून ध्यानातच ठेवा. हा म्हणून ध्यानात ठेवा. पेरणी झाली की रासणी. पेरणी झाली की रासणी. हा बोला रासणीच्या पुढं काय? काय म्हणले? काय म्हणले? म्हातारीचं धोरण. हे बी बरोबर आहे की. हा हे बी बरोबर. महत्वाचा मुद्दा आहे किती बी. म्हातारीचं धोरण बरोबर आहे. पण हा सांगा माझ्याकडे लक्ष द्या. पेरणी झाली, रासणी झाली, पुढं काय आता? हा डेम काही शेतात जातोस का नाही? मग काय पुढं? हा नाही उग खानदानी शेतकऱ्यांना बोलायचं. कोणी बी बोलायचं नाही. हे काही बी बोलत जाऊ नका. खानदानीनं बोलायचं. शांत. हा 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 असं कुठं हाणून रूम नेवानी बोलत जाऊ नका. लक्षात आलं का नाही? हा बोला. माग रासणी झाल्यावर पुढं काय सांगू का? मीच सांगू का? नक्की सांगू का? म्हणजे नक्की ना? हार मानली का? बोला की हार मानली का? नाही म्हणाल मग राहू द्या. सांगा तुम्ही हार मानली का नाही मानली? बोला. हार मानली का? मग हा मग सांगतो आता ऐका. हार मानली ना? मग ऐका.
पेरणी झाली की रासनी, आणि रासनी झाली 4-2 दिवसाला याडा हाणावं लागतोय. कसं काय उगवलंय बघावं लागतंय. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, लक्षात आलं का आता तरी? ओवी ज्ञानोबर आहे. मी कुठं रानात जाऊन दमलोय, ज्ञानेश्वरीत आलेलं आहे सगळं. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबर आहे म्हणतात, पूजोनी देव पाहिजे आणि पेरोनी शेता जाईजे, तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. देव पूजून बघायचे आणि शेत पिरून बघायचं. देवपूजन आणि शेत कसं बघायचं? पिरून बघायचं. माणसं म्हणतात ना, घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं, तसं शेत पिरून बघावं लागतं. एकदा तुटाळ झाली का, दाटवा झालाय का, बेरलंय का, हे सगळं बघावं लागतंय. बरोबर आहे का नाही? हा, मग आता पेरणी झाली, रासणी झाली, बघा बघी बी झाली, चौकून 4 कुरकुरी उगून आले. आता पुढं काय? आता खुरपणी, कोळपणी, दारवा तोडणं, तण निवडणं, दांड पाडणं, पाणी देणं, या गोष्टी असतात का नाही? हात टाकणं, हात चालूच ठेवावा लागतो. रान निर्मळ राहते. फवारणी करायची, कमी का सांगा. आणि तू गोवालेलं तण काय करायचं? काढून टाक. निबडा बेतन शेती करावे जतन, शेती करावे जतन, शेती करावे जतन. शेती करावे जतन, शेती करावे निवडावे तण आणि शेती करावी जतन. तण निवडावं लागते. काय निवडावं लागते? तण. म्हणजे खुरपणी कोळपणी करावं लागते. नाही काढलं तर तण. अहो बरोबर आहे ना? न करीता निगा न काढीता तण, कैसे निते कण हाता येती, कैसे निते कण कैसे निते आज गायक बी माझ्या मनासारखे येत आणि वाजवणार बी सापाची कातीन पडल्याने चपळ आहे. बरोबर आहे का नाही? फॅन लावाय पाहिजे होता, घाम लई यायला लागलाय. बरोबर आहे का नाही? पण जाऊ द्या, राम हाय अजून, काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? राम महाराज नाही, ती गाव त्यांचा सप्ता आहे. तुम्ही पाहुण्या माणसाली इथं हे असते. हा, काही काळी पक्वाजली कळतच नाही. त्याला घाम आलेला ह्याला कळून आहे का? बरोबर आहे का नाही? सांगा बरं महाराज. थोडं सहकार्य मदत करायची, भावना ठेवायची. ती पोरं बी असते का नाही? आता काय हा, ते मदत केली पाहिजे ना. हा, असलं असते ती. कळायला लागलंय का? हा, टाका थाप आता. न करिता निगा न काढिता तण आणि कैसे नित्य कण हाता येते. बरोबर आहे ना? तण नाही काढलं तर हाताला लागतंय का काही? मी मोकाळ पांढर करू का गावात? तुम्ही असं तरी करी जा ना. नेमके जिथे आपलं जागेत म्हणून कळालं तरी पाहिजे ना. तण काढावं लागतंय. का काढावं लागतंय? तण काढायचं. नाही काढलं तर काही मिळतंय का? काही नाही. काहीच येणार नाही. झाडाखाली झाडं वाढत येत का? हा, ही मोठाली खोडाची झाडं वारक्या झाडाली वाढू देतेत होय? वाढू देतात का सांगा? वाढू देतात. हे मोठे मोठे झाडं बारकेले वाढू देतात होय? नाही. मग काही बी मध्ये आडफाटा करणार पण मोठं होऊ देणार नाहीत. हा, ह्याला जमतच नाही. हे तुला अजिबात ती चाल जमलीच नाही. अभंग आवाज बोलत नाही. माझ्याकडे क्लिप आहे बाप्पा, माझ्याकडे दाखवतो. एक महाराज जाहीर कीर्तनात म्हणला, आपल्या जातीचे गायक बोलवायचे, आपल्या जातीचे वाजवणार बोलवायचे आणि आपल्या जातीचा कीर्तनकार बोलायचा. चांगला कीर्तनकार जुना माझ्याकडे क्लिप आहे बाप्पा. आणि तुम्ही टाळ घेऊन उभे होते, माझ्याकडे क्लिप आहे. कशाला बोलतात नाही का? मग कसं काही बी बोलून जमतंय का सांगा? कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? थोडंफार काही जायलंय का नाही जायला लागलं? हा, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे. मुद्दा एवढाच आहे की हा येतंय का? झाडाखाली, ही आपला मुद्दा, झाडाखाली होय वाढत नाही का? नाहीत ना महाराज. वाढत आहे का? नाही वाढत. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या.
कुठं राहते किंवा गेलं माहिती इकडे लक्ष द्या. मग आता मला सांगा, पेरणी झाली, राशनी झाली, बोला फटकन झाली, तण काढणं झालं, जरा ही पद्धत असते, बरोबर आहे का नाही? येडा करून बी आलोत की, बरोबर आहे का नाही? आणि हे सगळं झाल्याच्या नंतर चारी कोपरे चौकून उगून आले, माणसं म्हणते जमलं जमलं. काय म्हणते? जमलं जमलं. मग आता खरंच सांगा, जमलं म्हणजे जमलं का? होय गुरुजी, जमलं म्हणजे जमलं का? बोला की. नाही, जमलं म्हणजे जमलं नाही. हा, बरेच माणसं आमच्याकडे येतात ना, महाराज जगात बी लेकर आहेत पण आमचं लेकरू वेगळंच आहेत. आम्ही समजतो निस्वालेलं दिसत नाही. कारण रोप असू द्या नाही तर काही असू द्या, निस्वाल्याशिवाय कळत आहे का? बोला की, बोला की. निस्वाल्याशिवाय कळत नाही महाराज. कळत आहे का निस्वाल्याशिवाय? निस्वावं लागतंय तर कळत आहे, नाही तर कळत नाही. मग निस्वावं लागतंय. निस्वाल्याच्या नंतर निस्वाल्यावर पुढं काय? हा, समजा निस्वलवा, निस्वाल्यावर पुढं. अहो त्याच्यात गोंधळ आहे. निस्वायच्या टायमाला जर मधून काळा कोंब निघाला, कहाणी त्याला फक्त कथाच वाढायची, झाली जीवनाची कथाची कहाणी. त्याला कहाणीच वाढावं लागते. लक्ष द्यावं लागलंय का नाही? हा, फक्त काळा कोंब निघून आहे म्हणजे झालं बाकी. लक्षात आलं का नाही? हा, मग त्याच्यातून सही सलामत वाचलं, दाणे धरले पाहिजे, बेड झालं पाहिजे, हुरड्यात आलं पाहिजे, ही लक्षात द्यायला लागली का प्रोसिजर? आणि हुरड्यात आलं पुन्हा ती का पाखरापासून राखाय, पाखरापासून राखावं लागते का नाही? पाखरापासून राखायचं. सही सलामत व्यवस्थित पार पडलं की मग म्हणायचं जमलं. बरोबर आहे का नाही? पेरायला कशात बी घेऊन गेलते, पेरायला बी कशात घेऊन गेलते? वटीत. आणि येताना कशी घेऊन आले? शाबास. मग गाडीयावरी वाहती बीज पेरी शेती. पेरताना बी पेरलं, एका बीजा केला नासन मग भोगी जे कणीस. आणि जाताना गाड्याच्या गाड्या घेऊन गेले, गाड्याच्या गाड्या. ऐकायला लागलात का? मग आता कुठून? आता नांगरिण्यापासून धान्य कणगीत नेऊन टाके पर्यंत सही सलामत प्रक्रिया पूर्ण झाली, मग म्हणायचं जमलं. मग जसं महाराज व्यवहारात एवढी प्रोसिजर पूर्ण करावी लागते, तसं एवढी प्रोसिजर आणि बारीक बारीक परमार्थात करावी लागते, तेव्हा संताची भेट होते. मुद्दा लक्षात आला का? म्हणून प्रश्न केलाय, अशी कोणती पुण्य आहे की मी त्यांचा भेट, मला त्यांची सेवा घडायला मिळेल? कोण पुण्य यांचा होईन सेवक? कोणती पुण्य आहे मी त्यांचा सेवक होईन? आता इथं गोंधळ असं झालाय. आता महाराज चाल म्हणतो ते, महाराज म्हणले त्यांचा, मी लगेच म्हणलं महाराजाला नाही यांचा. बरोबर आहे का नाही? त्यांचा यांचा फरक लागत नाही. त्यांचा नाही यांचा. आता यांचा म्हणजे कुणाचा? तर महाराज त्याच्यासाठी उत्तरार्ध टाकला, जी द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांनी, जी म्हणजे ज्यांनी, द्वंद्व म्हणजे आता द्वंद्वाचा अर्थ काढू आपण, ज्यांनी द्वंद्व अधिक दुरावलं यांचा होईन सेवक. आता द्वंद्व म्हणजे काय बघावं लागेल? बरोबर आहे का नाही? द्वंद्व बघण्यासाठी आपल्याला पहिल्यापासून विचार करावा लागेल. द्वंद्व म्हणजे दोन. द्वंद्व म्हणजे किती? दोन. आणि आता आपल्याला दोनचा आकडा डायरेक्ट चिंतनात घेता येणार नाही. उजळणी 2 पासून सुरू होती का? हा, मग आधी एकचा विचार करावा लागेल. एकच्या आकड्याचं नाव काय? एकच्या आकड्याचं नाव आहे देव. एकच्या आकड्याचं नाव काय? एको देव सर्वभूतेषु मूढः किंवा सर्वा घटी राम देहा देही आपुला तो अनेक गाऊ एक गाऊ. बरोबर आहे का नाही? म्हणजे एकच्या आकड्याचं नाव काय व्हायला महाराज? देव. एकच्या आकड्याचं नाव काय व्हायला? बोला ना, देव. बरोबर आहे का नाही? एकच्या आकड्याचं नाव देव. बरोबर आहे का नाही? आणि सुरुवातीला हे सगळं जग एक मध्ये होत. किती मध्ये होत? एक मध्ये होतं महाराज. एक मध्ये सगळं जग एक मध्ये होत. हा, म्हणून अजून जुने लोक आले नाही. तर जुने लोक जर आले तुमच्या वयाचे तर आठवण करून देते अजून राजकारणी लोक. हम सब आहे का एक आपल्याकडे थोडं तरी म्हणण्यापुरतं तरी ठेवा. हा बोला, हम सब शाबाश एक है, इसका मतलब किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. ही भजन्याने तरी ध्यानात ठेवा, बाकी ज्यांनी नाही ठेवलं तरी जमते.
कोणत्या ना कोणत्या काळात तुम्ही आम्ही सगळे एक होतो बाबा, बरोबर आहे का नाही? एकच आहेत आपण. हा, आपण एक राहणं गरजेचं आहे. ऐकायला लागलात का नाही? बाकी तिकडे काही का असाना, पण ग्रामीण लेवलला सगळ्यांनी कसं राहणं गरजेचं आहे? एक राहणं गरजेचं आहे. कारण जुन्या काळापासून हम सब एक है. म्हणून एक चाकड्याचं नाव देव. एक चाकड्याचं नाव काय? देव. आणि समाधान एक मधी का दोन मधी? हा, मला म्हणा माझ्या मागा अर्ध म्हणा. हा, एकटा जीव. चुकीच आहे का महाराज? एकटा जीव साधा शिव, महागणा पुढं फुफुट आवड आहे का काही घेणं देणं? हा, काय एकटा जीव म्हणल्यावर काही त्रास आहे का सांगा ना? हा, दोन आलं की दुःख आलं. कारण दोनच्या आकड्याचं नाव संसार. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुले नि तोंडे देव बोलती वेदे. भगवान वेदात बोलून गेले काय? तुझे जव जव घडे. त्याच्यात असं आहे, जव जव तुझे घडे. तुझे म्हणजे संसार. हा, पण कव कव घडे 21 आणि 25 मध्ये नाही. जव जव तुझे घडे तव तव जेल आपलं हे तव तव पंचविसाचा एक तीन पाचा मेरा पंचविसा, एक तीन पाच मेरा पंचविसाचा, एक तीन पाच मेरा पंचविसाचा, एक तीन पाच मेरा पंचविसाचा, 36 तत्वाचा मूळ हरी. एक तीन पाच मेरा पंचविसाचा, 36 तत्वाचा मूळ हरी. हरी मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता, हर परिचिता, हर परिचिता. बस वा, आलंय राहून राहून डाव हाणला. गावातले का कुठले? हा, पोकरी पोकरी. हा, ह्यांच्या गाव आणि ह्यांना वाटायला आम्ही गायक आहेत, आम्ही फलाने, आम्ही तिकडे गात होतो ना, आम्ही कुठं गात होत. काही नसतंय तसलं. लंगुटी लावून पहिलवान बेजार असतात. गप कुणी चड्या मुडपू डाव हाणताय का नाही? डाव सांगा कसं वाट? हो मग ते महाराज कसं वाटायला लागलंय? डाव कसा हाणला राईट होय? असं डाव असतंय ती. 1 3 5 मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी. त्याला होऊन जाऊ द्या, जी होईन ती होईल. बरोबर आहे का नाही? हा, लक्ष द्या माझ्याकडं. आपलं एक चाकड्याचं नाव देव, एक चाकड्याचं नाव आणि एक मध्ये समाधान. दोन आलं की जवळ जवळ तुझे घडे ना, म्हणजे संसार जव्हा जव्हा घडन, काय कायला 50व्या वर्षी घडे तव तव संसार भय जोडे. हा, लक्ष द्यायला लागले का नाही महाराज? म्हणून ध्यानातच ठेवायचं. जवळ जवळ तुझे घडे तव तव संसार भय जोडे. बरोबर बोल नका थोडस. म्हणून एक चाकड्याचं नाव देव, दोन चाकड्याचं नाव संसार, दोन चाकड्याचं नाव संसार. ही नीट आहे का संसार? लय चांगल्या चांगल्याचे नाकी नव आणलेत का नाही? लांबक्या मिशावाले माणसं बायांनी गार करून टाकले. फकवाजेले हसला. लांबक्या मिशावाले माणसं बायांनी कस करून टाकलेत? गार करून टाकलेत. कसला बी जोक सांगा असे बघते. हा, ही कळत नाही वळत नाही काय नाही, भवताली बघत येत नसते. त्याच्यामुळं पोराने मिशा ठुईच बंद करून टाकले. आता बायकोच भेट नाही म्हणले मिशा काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाचे आहेत मिशा सांगा पण. लई अवघड काम आहे महाराज. आता काय सोपं आहे का? हा, चांगले भजने बायाने हाणलेले काय सांगा तुम्हाला. हा, मला 3दा हाणलेले. मला स्वतः वैयक्तिक 3दा हाणलेले कोरोनाच्या काळात. बाकी त्या दारात खुर्ची टाकून बसलो, कुत्रा आलं, कुत्रे घालून शिया दिल्या मला. बाया कुत्र्याव मांजरीव घालून शेद यायला नंबर 1 असतात महाराज. शेजारनी संग भांडण असावा आणि तिला शेद यायचा असावता. नुसती मांजरी नवडी हाणावा. आगाय छिरकी माझ्याच दारात काय फिरी 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 फिरी. लई बाया नंबरीत महाराज. कुणाचा बी नाद करायचा पण बाया नाही 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 नाही. बाईनं ठरविल्यावर होय. नाही 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 नाही. लई बाय दारात खुर्ची टाकून बसलो, कुत्रा आलं, कुत्रे घातलं मला दिल्या. कुत्र्याला बघितलं म्हणले हाड हाड.
3 वर्ष झालं इथंच बसायला, कुठं जायना, रुपया आणि ना माझ्याकडे बघून कुत्रं गेलं, माझ्याकडेच बघितलं. अरे इथंच मरायला लागलाय बांड कुत्र. आता काय करावं सांग. गटा गटा गिळलं, माय शपथ लबाड नाही गटा गटा गिळलं. हा वरून मॅच तिला म्हणलं कुत्र बांड आहे ग, कारण बाहेर झालं तर पोलीस आहे. गट्टा गट्टा गिळलं. कशा गुदगुल्या झाल्या हो जगन्नाथ मा, कशा गुदगुल्या झाल्या. तुम्हाला वाटलं मोहला इचकलंय काय की नाही का. मोह एवढं इचकलेलं नाही. मी रोज लाख रुपये नेऊन द्यायलो घरी, तिला लक्ष द्यायला लागलं. हा मी मह्याव घेऊन तुमचं सांगायलो, ही ध्यानात ठेवा. हा हा मोह जेव्हा एवढं इचकन तेव्हा मी कुंभमेळ्यात जाईन, तुम्ही माझ्या नादी लागू नका. बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. कुठवर आलत आणि 1 का 3 नाही, हे नव्हतं 5 मेळा 25 झालतं ती. बरोबर आहे का नाही. आपलं कुठवर आलत 2चं नाव संसार. 2चं नाव संसार. मजा आहे का त्याच्यात. मजा आहे का. कोण्या बी म्हाताऱ्याला विचारायचं कस काय संसाराचं, कस काय संसाराचं कसं वाटायला लागलं. मजा नाही त्याच्यात म्हणायला. लय वरून म्हणले जरा निबर म्हाताऱ्याला विचारा कसं आहे बाबा. हे खरं नाही. दुधानीचं खरडण काढल्याने बोलत येत का नाही म्हातारे. बोला की काय मजा आहे का संसारात. लय वाकड्या जातीचा आहे महाराज. ती का साधा संसार आहे का काय. मास्तराची बायको म्हणती मला शिकू नका, वकिलाची बायको म्हणती तुमचा निकालच लावते, पेंटरची बायको म्हणती एका रट्ट्यात थोबाड रंगवी म्हणती का नाही म्हणे, वारकाची बायको म्हणती मेल्यान मग केसन गळा का. सुट्टी आहे का. पकवायची बायको म्हणती मला थापा मारू नका म्हणती का. नाही तर मी चाट मारल्याशिवाय राहणार, मला थापा मारू नका. गायकाची सुट्टी देती का. किती चांगली चाल म्हणायची महादेव महाराजांनी, घरी जायची असली चाल म्हणली ती म्हणती तू ही चाल मला लग्नाच्या आधी पसंत. तू ह्या चाली म्हण तू ह्या गांधाला भुलले रे. सुट्टी आहे का. मी आता 4 कीर्तन आहेत आज. एवढे कीर्तन करून घरी जातो. हरणा वाजली तुम्हाला वाटतं का मग हे आरती असेल. दारात गेलो हरणा वाजला की आमची बायको म्हणते आलं बाया कीर्तन. असला धंदा. तुम्ही तसे आम्ही आणि नीट बसा आम्ही, बाकी काही नाही. सगळ्याच सारखंच आहे का नाही सांगा महाराज. कुणाचं काय नाही, सगळ्याच सारखंच आहे. 2चं नाव संसार. 2चं नाव संसार. चला आता 3 मध्ये 3चं नाव आहे द्वंद्व अधिक म्हणलंय ना. अधिक म्हणजे 3. बरोबर आहे का नाही. 2 आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्व अधिक. 2 कितीच्या आधी 3च्या. मग 3च्या आकड्याचं नाव काय. 3च्या आकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. सत्वगुण रजोगुण, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीचं एकत्रीकरण. अलग लक्षात घेऊन तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे ही जग आहे. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन म्हणजे सत्व रज आणि तमाचे जग बनलेलं आहे. म्हणून 1चं नाव ब्रह्म, 2चं नाव संसार, 3चं नाव त्रिगुणात्मिका प्रकृती. आणि याच्यातून जो 4थ्यात गेला, 4थी याचे ठाई ज्ञानोबर आहे आणि करण्याची नाही. म्हणजे गुणातीत अवस्थेला जो प्राप्त झाला यांचा होईल सेवा. जी द्वंद्वा अधिक दुराविले म्हणजे 3 ज्यांनी दुरावला आणि 4थ्यात जे गेले यांचा होईन सेवक. आणि असा प्रश्न तुकोबाराने देवाला विचारला. ऐसे
गोपाल कुमार हरी हरी गोपाल कुमार थांबा थांबा सर अजून 8 तास राहिले थांबा लगेच उठू नका 8 तास घ्यावं लागते ना आता जवळजवळ शेतीचं झालं म्हणलं आता 8 तास बी असं कदर लेवणी नका ना म्हणून बरोबर आहे का नाही हा मग असं आंबट खट झालं माझ्यामुळं तुमचा जीव असं बरोबर आहे का नाही इकडे बघा काय म्हणले ते माझी का 8 तास घ्यावं लागते ना हा झालं बरं 1 मिनिट जाऊ द्या काही बी म्हणा कशी 11 वाजले काही मिळ लागला का मला तर वाटायला लागले तास 12 तास झालं का काय की अर्धा तास झाले वाटायला लागले 11 वाजत आले तर किती मिनिटं कमी आहेत तुमच्यात 47 झाले म्हणजे 10-12 मिनिटं आहेत ना बरोबर आहे का नाही हा वा माणसं अशी आवडत आहेत बघा मला असले माणसं 100 वर्ष मरत नाहीत काय म्हणणं तुमचं सांगा 100 वर्ष मरत नाही काहीच होत नाही महाराज आणि कुमट अवलादी लई दलिंदर आहेत काही काही महाराज लई दलिंदर आहेत पुढे येऊन बसणार थपका देवतो कानाखाली का नाही फलता आंबट थोबा कीर्तनाला फ्रेश बसायचं गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत हसत राहायचं काय काय अवलादी हसत नाहीत काय नाही जी पुढे येणार म्हणले गेलं का काय आता काय तर आहे ना अशीच बसत आहेत का नाही सांगा अशीच बसत आहेत आणि एकदा संपलं ज्ञानेश्वरा झटकी लगे निघाली आणि बाहेर जाऊन म्हणते सगळ्याच्या आधी मी चालू गतुडे होय सगळ्याच्या आधी काय करायचं सांगा काय तर आहे महाराज आता काय सांगा तुम्हाला लई अवघड आहे आता काय सांगायसारख्या काही गोष्टी नाहीत नाही तर काय कमी तर आहे का सांगा बरं महाराज हा लय अवघड होऊन बसले काळ बदलून गेलाय जमाना बदलून गेलाय पहिल्यासारखा काळ राहिलाय का माझा एक मित्र होता चोर आहे पण मित्र आहे चोर आहे पण मित्र कोणती बी असते त्याला काय लागतं होय बरोबर आहे का नाही त्याला काय आता हे समजा सुरडीचे आहेत आमचे सगळे मित्रच आहेत आमचे काय त्याला एवढं त्याला मित्राला का वय असते होय आता तुम्ही माझे कोण झाले मित्र हा शुद्ध नका हाणून लई लक्षात यायला लागलं का हा मित्र असं नका मित्र म्हणायचं लोईच आपल्या माणसाला सुद्धा हाणायचं ना काही काही हो लोई बोलणार शुद्ध तिकडं 8-15 दिवसच राहिलेले असतात मुंबईला नाही तर पुण्याला नाही तर बीडला काही बाया आणि गावाकडे सप्त्याला यावं होता अगा माय 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 साईट पदरण भावायचे केस कमन कापी ह्याला का मोहळ बसत होय कमन कापीतच भावायचं आणि मग बायाचं बोलणं बघावा म्हाताऱ्या बाईपाशी बसणार आणि तिला सांगणार गप्पा आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे मिस्टर नाव अगं तुमचे मिस्टर त्या म्हातारीनं भोंगळे बघितले तिला कशाला सांगायला लागलीस तू ह्या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं तुला काय माहिती गावाची कुपाटी लावून बिडला राहा गेलाय ते हे ना गावात कुणा रुपया दुकानदाराची उधारी दिलेली नाही हे ना मित्र जमलं बरोबर आहे का नाही आता आपण कोण झालो मित्र झालो आता जमलं की बरोबर आहे का नाही लेवल आली आता आज असतंय ती आज त्याला काय लागत आहे महाराज माझा मित्र चोर आहे कोण आहे मित्र मित्र आहे त्याला काय क्वालिटीला काय आता त्या आणि आम्ही कीर्तनला चाललो दारूच्या बस स्टँडवर एका माणसाच्या खांद्यावर असं उपरणं होतं गमज्या मला त्या माणसाच्या खांद्यावरचा गमज्या हाणू का मी म्हणलं मला मारते बरं का लोक लय मित्राला काय असं ही दोन किती मित्र येत भैरवनाथ भाऊ हे बाळू काका बरोबर आहे का नाही मित्र असते ठीक आहे मी म्हणलं मारते बरं का मला नाही म्हणलं मी हाणतो मला बरोबर मी म्हणलं हाण मला काय करायचं त्यानं काय केलं असा गमजा टाकतात ना आपल्याकडे असे टाकण्याची पद्धत आहे ना खांद्यावर टाकलेला होता असा निघालता असं टाकलं होतं एका माणसं खांद्यावर आणि ही माणूस एसटी चढायला लावला होता त्याला खेटून उभा राहिला ह्यो चोर आणि काटापिन नसती काटापिन त्यानं ती काटापिन घेतली आणि इथं टुसली ह्या पदराला मागच्या आणि असा माग उभा राहिला आणि इथं फिट गेली असं चालायचं आता ते पायरी वरी चढली की असं ताणलं ना ते बरोबर पायरी चढली एसटीची तोवर ते ह्यानं उजव्या हाताने असं हाणलं राईट खांद्यावर बसलं कुणाच्या चोराच्या माझ्या नाही बरोबर बसलं का नाही राईट बसलं त्याचा गामच्या गेला ना त्यानं वळून बघितला त्या मला गामच्या माझा गामच्या पण ह्याला खांद्यावर दिसला
पण डायरेक्ट कसं म्हणता येते आपलं आहे म्हणून? बोला की. गमजेसारखा गमजा नसतो का? बोला की. त्यानं डिरिंग केली. तो काय मला माहिती का? त्याला त्याचा गेला त्यानं काय मला माहिती, तुमच्याच गमजेसारखा माझा गमजा हाणला राव कोणते. काय म्हणला आमटे मार, काय म्हणला? तुमच्याच गमजेसारखा माझा गमजा हाणला राव कोणतरी. ते चोर काय मला माहिती गुरुजी, रमेश महाराज चोर काय म्हणला, काळे महाराज चोर मग काय मला माहिती का? दोन्ही बिया कार निघाली बाय मन काळ निघालाय अशी पिन लावावं लागती तर राहत असतो. बाप्पा कसं हाणून घ्यायचं सांगा. असला काळ आहे म्हणून आईसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. बहु अवघड तर झालंच प्रमाण, बरोबर आहे का नाही? बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. आणि मग तू का म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन आईसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. अतिशय सुंदर आणि अतिशय देखणा कार्यक्रमाचं आयोजन. माऊली मंडपवाल्याची साऊंड सिस्टीम बी सुंदर आणि गायक महाराज मंडळीच्या बाबतीत तर महाराष्ट्रात गाजलेले आणि ज्यांची पहिल्या दिवशी या ठिकाणी कीर्तन सेवा झाली ते आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य रामेश्वरजी महाराज म्हणते लोणीकर. मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आमची ही काळे बंधू ही माणसं मला आवडत दराडे मनातून. मी म्हणजे लबाड बोलत नाही, मला तोंडावर चोपडेपणा करता येत नाही. कोणाच्या आधी नाही गुरु महाराज, मधी नाही, एक नको दोन नको, आपला परमार्थ ना आपलं काम भलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे दोघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर दोघांनाही काळे महाराजांना महादेव महाराजांना दोघांनाही धन्यवाद देतो. इकडून आपली टिकडीची सेवा निष्ठेनं चालल्या. मग म्हणायला लागलो थांब जरा जनधर्म मला हिवडुसा होतो तेव्हापासून अंगा खांद्यावर घेऊन चालायची टिकडीवर वरी जायचे प्रवचन करायला आम्ही जायचो. रुस्तम महाराज झालं हे सगळे तुम्ही आमचे नारायण महाराज आज आवर्जून आले. कुंडीचे पाहुणे येत असल्यामुळं आता आमचं कुंडी इथं कोण हे म्हणजे आमचं माहेर घर असल्यासारखं म्हणून नारायण महाराज आलेले आहेत त्यांना धन्यवाद. आमचे गोविंद महाराज काळे तबला विशारद आहेत नामवंत त्यांना धन्यवाद देतो. दुसरे आमचे अंकुश महाराज दराडे त्यांना धन्यवाद. आमचे हे जीवलग अतिशय जिगरी मित्र म्हणलं तरी हरकत नाही, बरोबर आहे का नाही? पप्पा महाराज कुटुळे आणि जगन्नाथ महाराज कराळे आपल्या गावाचे वैभव. रामेश्वर महाराज थोटे नागोदरचे आमचे आमटे महाराज मृदंगवादक सुंदर एकदम हात दिलखुलास व्यक्तिमत्व, बरोबर आहे का नाही? त्यांना धन्यवाद. सुरडीहून आलेल्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. दोन्ही कॅमेरावाल्याला धन्यवाद. डिलीट करून टाका पण टाकताना एखाद्या चॅनलला तर तुमचं चॅनल पडून जाईल. आमचा करार झालेला आहे जे हो नावाचं आमचं ते तुम्हाला तर माहिती आहे. तुम्ही युट्यूबला टाकलं की त्याच्यावर लगेच स्ट्राईक पडते, पुन्हा मग बंद पडेल चॅनल. त्याच्यामुळे लगेच डिलीट करून टाका म्हणजे मेसेज जाण्याच्या अगोदर लाईव्ह जर असेल तर, बरोबर आहे का नाही? हां म्हणजे नाही तर तुमचं मला काय तुमचं चॅनल बंद पडून म्हणून सांगायला लागलो मी. त्याला म्हणलं होतं सांगा अगोदर, मग सांगितलं होतंस का नाही? मग जाऊ दे आता करते डिलीट, बरोबर आहे का नाही? त्यांना दोघांना हे मनापासून धन्यवाद. लाईव्हला जेवढे बघत होते त्यांच्यासाठी सोय करून ठेवली तुम्ही, तुम्हाला धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुष मंडळीला सगळ्याला धन्यवाद. काही चुकलं असलं ते हा माझ्या पदरात टाका. मी असा गुंडळून नेतो आणि तिथं आज आपल्या घाटसावळीच्या तंड्यावर झटकीतो, बरोबर आहे का नाही? मला नेहून काय करायचं तुमचं एकच आहे, जाता जाता चांगलं जगा. आमच्या बाळू काकांनी आमच्या भैरवनाथ भाऊनी आमच्या मान्य सरकार म्हणजे हे सरकारच आहे, काय अडचण आहे का सांगा. संपर्क केला सगळ्यांनी मला आणि संपर्क करून माझ्याकडे ही सेवा दिली. ह्यांचा काही संबंध नाही, गावकऱ्याच्या वतीनं सेवा आलेली. फक्त नंबर ह्यांच्याकडे असल्यामुळे फोन केला ह्यांनी, बाकी काय नाही. असं सगळ्या महाराजाला सांगायचं किंवा गावकऱ्याच्या वतीनं सेवा आहे. कार्यक्रम कोणाच्या एखाद्या बापाचा नसतो, बरोबर आहे का नाही महाराज? ग्रामस्थांच्या मंडळीनं कमिटीकडून सेवा माझ्याकडे आली. आपल्या सगळ्यांनी सगळे नाते गोते आमच्या गावातल्या काही मुली इथं आमच्या तिथं तिथल्या इथं देणं घेणं असल्यामुळं सगळे आपण जण उपस्थित आहात. सगळ्याला धन्यवाद. चांगले कीर्तनही झाले. मला वाटतं उद्या कुणाच आहे बापूचं कीर्तन आहे, बरोबर आहे का नाही? द्यायला आणि घ्यायला वाजवार वाजवा असला धंदा आहे, बरोबर आहे का नाही? हे महाराष्ट्रात महाराज तसा कीर्तनकार होणार नाही, कोणाचं डिझेल सुद्धा घेणार नाही असे बापू. लक्षात आलं का नाही महाराज? वैराग्य मूर्ती गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. त्यांच्या कीर्तनाला या आणि पुढे त्याच्यानंतर आपल्या परिसरातले महंत श्री आप्पासाहेब महाराज चौरे त्यांचे कीर्तन आहे ना, त्यांचं आप्पासाहेब महाराजांचं बी कीर्तन आहे. फार मोठं संस्थान चंद्रशेखर महाराज संस्थान आमच्या चोंडीला त्यांनी बांधलेले, फार मोठं. आप्पासाहेब महाराज चौरे आपण त्यांच्या कीर्तनाला दर्शनाला सर्वांनी या ही सगळ्याला विनंती करतो. पुन्हा सगळेजण महादेव महाराजांचं झालं वाटतं नाही का? राऊत बाबाचं झालं, पुन्हा
सगळ्याला. आणि पैठणचे पुन्हा योगीराज महाराज गोसावी म्हणजे नाथ महाराजच साक्षात आपल्या गावात काल्याला येणार आहेत, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही महाराज? आणि त्याही कीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घ्या ती विनंती करतो. पोरांना विनंती, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, व्यसनापासून बाजूला राहा. अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. गड्या मी आपल्या पाया पडतो, 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. त्यांचं नाव काय हो महाराज राहिलं त्यांचं? ज्ञानेश्वर महाराज गवळीच का? गवळी. त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे 200 रुपयाची दारू पिऊन आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा 200 रुपयाचं महाराज काजू बदाम खाल्ले, लेकरा बाळाला खायला आणलं तर लेकरा बाळ खुश राहतील का नाही सांगा बरं. म्हणून सोड रे सोड, सोड दारूला, ओळखी आपुल्या माणुसकीला, माणसा आता तरी माणसात ये, आता तरी माणसात या, माणसासारखं वागा, व्यसन कोणी करू नका. आई वडिलाची सेवा करा, मायबापाची सेवेसारखं दुसरं काही नाही महाराज. आई वडिलाची सेवा आणि व्यसन मुक्त व्हा एवढी आपल्याला विनंती करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. थोडस लवकरच संपर्क साधीचा, बरोबर आहे का नाही? हा बरोबर आहे का नाही? हाय 5 मिनिटं टाइम आहे म्हणायला अजून. लक्षात यायला लागले का नाही? इकडे बघा. म्हणून एकदम चांगलं जीवन जगा, एकदम चांगलं. जेवढं चांगलं जगता येते तेवढं चांगलं जगा. आणि एक अजून एक आहे महाराज, माझं एक तत्व आहे रामेश्वर महाराज, मला तुम्हाला आवडत आहे कसं बघा. मला एक वाटतं आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे. लोक तर कुणाला बी नाव ठेवते. कळलं का? कळलं का तुम्हाला? आपण कुणाच्या नजरेत चांगले पाहिजे? बोला ना, थोडं तरी बोलत जाओ काका. स्वतःच्या नजरेत चांगले पाहिजे. लोक कुणाला बी काही म्हणजे, लोकाला काय, लोक कुणाला बी नाव ठेवते. त्याला लोकाला काय. आपण म्हणलं ते रामेश्वर महाराजाचं कीर्तन कसं हो ग गायन होतं ग, बर. आपण म्हणा राऊत महाराजाचं कीर्तन, नाव कळालं नाही काय होतं काय नाही. आकरना केळेन चिकनना मातून काय आंब्याला जांभळण वेगळंच आहे त्यांचं, तर काहीच कळत नव्हतं. बर. त्यांना म्हणा साठे महाराज हे उभा धिंगाणा. म्हणजे कुणा एका महाराजाला नाव ठोया जागा नव्हती, नावच ठोया जागा नव्हती. त्याला विचारलं अन्न आज कसं वाटायला? त्याची मावशी तंबाखू खाती. ही नाव ठेवायची पद्धत आहे होय. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम इमानदारीनं करा, आपला परमार्थ आपण करा एवढी विनंती करतो. पुढल्या वर्षी आता याच्यापेक्षा चांगलं सांग. पुढल्या वर्षी बोलता ना होय? हा का नाही? हा तेच म्हणायला 4 माणसा शब्द दिला, ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? विनोद सोडून द्या, तुमची काहीच तक्रार नाही, माझीच अडचण असते. तुम्ही इमानदारीनं करा. आपली परमार्थाची सुरुवातच इथून झालेली महाराज, त्याच्यामुळे इथली काहीच अडचण नसते. हे मला विसरत नाही, मी गावाला विसरत नाही. फक्त जरा लवकर थोडं नियोजन केलं तर यंदा जरा लवकर केलं, बरोबर आहे का नाही? जरा लवकर, लई लवकर बी नाही केलं, जरा लवकर केलं. की मी लातूरला कथा असल्यामुळं मला जवळजवळ जेवढी ऍडजस्ट होती तेवढी घेतली आणि त्याच्यात आपला डाव साधला. लक्षात आलं का नाही? तर पुण्या मुंबईकडे गेलो की पुन्हा इकडे येणं होत नाही. बऱ्याच दिवसांना लहानपणी बी यायचो तेव्हा कमी घ्यायचो, आता जास्त घ्यायला वेळ कीर्तनातला जास्त घ्यायला लागलो ना आता मी, बरोबर आहे का नाही? धन्यवाद देतो. त्याने आपल्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हा विठ्ठल.